रामराम मंडळी. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. म्हणजे जो जे बोलतो त्याच पद्धतीने कृती करतो तो माणूस वंदण्यायोग्य असतो असं आपल्याकडे म्हटलं जातं. हां, महात्मा ज्योतिबा फुले ज्यांचं कार्य तुम्हाला माहिती आहे, त्यांनी संपूर्ण आयुष्य त्यांचं बहुजन हितासाठी आणि बहुजनांच्या सुखासाठी घालवलं. असे महात्मा ज्योतिबा फुले आपल्याला सर्वांनाच वंदनीय आहेत. फुलेंना कधीही आपण काय म्हणतो आपण त्याला करणी आणि कथनीमध्ये फरक करणारे लोक आवडायचे नाहीत. म्हणजे बोल घेवडे लोक जे म्हणतो ना आपण, ते महात्मा ज्योतिबा फुलेंना कधीच आवडले नाहीत. त्यांना कायम जे बोलतात तसे वर्तन करणारीच लोक त्यांनी जवळ केली आणि ती त्यांना आवडली. आणि जे ते करत नाही त्यांनी नेहमी खडे बोल सुनावले. म्हणजे लगेच ते त्यांच्यावर चिडले. तर त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगते. महात्मा फुलेंचे एक मित्र होते माधवराव रानडे म्हणून. ते त्यावेळेला विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीमध्ये फुलेंच्या सोबत होते. त्याच दरम्यानमध्ये माधवराव रानडेंची जी बहीण होती ती कमी वयात विधवा झाली. महात्मा फुलेंनी रानडेंना असं सांगितलं की तुम्ही तिचा पुनर्विवाह करा. तर त्यावेळेला रानडे असं म्हटले की मी जर तिचा पुनर्विवाह केला तर कुटुंब आणि समाजापासून मी तुटून जाईल. कुटुंब आणि समाज ते ऍक्सेप्ट करणार नाही. म्हणजे बघा, लक्षात घ्या की ते स्वतःच्या बहिणीच्या बद्दलचा निर्णय घेऊ शकले नाहीत. त्यावेळेला फुलेंना त्यांचा खूप राग आला, पण मात्र ते काही बोलले नाहीत. अगदी काही महिन्यातच रानडेंची बायको वारली. त्यावेळेला रानडे 35 वर्षाचे होते आणि त्यांनी 11 वर्षाच्या मुलीसोबत पुनर्विवाह केला. त्यावेळेला मात्र फुले चिडले आणि फुले असं म्हटले की तुम्ही समाज प्रबोधनाचं जे हे ढोंग लावलंय ना, हे आधी बंद करा. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या कृतीमध्ये ते आणाल त्याच दिवशी तुम्ही या पुन्हा समाज प्रबोधनाच्या कामाला सुरुवात करा. तोपर्यंत करू नका, असं महात्मा फुलेंनी त्यांना सुनावलं. याचा अर्थ बघा, तुम्हाला लक्षात येत असेल, सध्या आपल्या आजूबाजूला पण आपल्याला अशी बरीच लोक दिसतात की जी मोठमोठी तत्वज्ञान किंवा मोठमोठे वाक्य बोलत असतात, पण मात्र त्यांचं वर्तन त्या पद्धतीने नसतं आणि ते शून्य असतं. आणि अशा लोकांना अनेक वेळेला आपण आपला नेता किंवा आपण पुढारी पण आपण मानत असतो. सामाजिक कार्यातला नेता असतो का राजकीय नेता असतो. तर आपण अशा लोकांकडे आपण जरा हे समजून घेतलं पाहिजे की आपली जी परंपरा आहे ती बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, ह्या पद्धतीची आपली परंपरा आहे. महात्मा फुलेंसारखं अगदी खरे बोल सुनावण्याची आपल्यामध्ये कदाचित माझ्यामध्ये हिंमत नसेल डायरेक्ट सर्व 4 चौघांमध्ये, पण मात्र किमान आपण त्या व्यक्तीला बाजूला घेऊन ह्या पद्धतीने आपण समजून सांगू शकतो का की अरे बाबा, तू जे बोलतोयस त्या पद्धतीने तुझं वर्तन नाहीये, त्यामुळे तू किमान गप्प बैस. एवढं तरी आपली सांगायची हिंमत आहे का? मग आपण फुलेंचे वारसदार किंवा आपण सत्यशोधक वारसदार असं म्हणून आपण स्वतःला म्हणू शकतो. तुम्हाला सांगते, साने गुरुजी पण नेहमी असं म्हणायचे की मोठमोठी तत्व जी असतात ती नुसती बडबड करून होटांवर फिरवून चालत नाही, तर ती वर्तनात आणावी लागतात. त्याचं उदाहरण देताना गुरुजी असं म्हणायचे की भूक लागल्यानंतर भाकरी पोटाला बांधली, वरून पोटाला बांधली तर भूक भागत नाही. तर भूक भागवण्यासाठी आपल्याला भाकरी पोटात खावी लागते. तसं समाजात बदल घडवण्यासाठी आपल्याला ते आधी वर्तनात आणावं लागतं. नुसतीच मोठमोठी तत्व बडबड करून चालत नाहीत. त्याच्यामुळे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले हे लक्षात ठेवा. असे आजूबाजूला जी कोणी लोक तुमच्या आजूबाजूला असतील की ज्यांच्या करणी आणि कथनीमध्ये फरक आहे आणि आपल्या स्वतःच्या करणी आणि कथनीमध्ये फरक असेल तर तो बदलवण्याचा प्रयत्न करा. अधिकाधिक आपण जे बोलू इच्छितो त्या पद्धतीने आपलं वर्तन ठेवा आणि तरच समाजामध्ये बदल घडेल, नाहीतर समाजात बदल घडणार नाही. प्रत्येक जण मोठमोठी तत्व मोठमोठी मूल्य तोंडावर बडबड करत राहील, वर्तन मात्र वेगळं राहील. समाजाचं चित्र त्यामुळे बदलू शकणार नाही. तर किमान ज्यांना असं वाटतं की समाजाचं हे चित्र बदललं पाहिजे त्यांनी तरी किमान हा स्वतःकडे आग्रह धरला पाहिजे की मी जे बोलतो तसंच माझं वर्तन असलं पाहिजे, तरच समाजामध्ये बदल घडेल. हे लक्षात ठेवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करत राहा. तुमच्या जवळच्या मित्र, नातेवाईक, परिवारातल्या लोकांना पाठवत राहा. थँक्यू.